चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। सह्याद्री रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार फोडून साहित्याची तोडफोड केली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधला। कायदा हातात घेऊ नका, या घटनेबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल। रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्या, तुमची तक्रारही घेतली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती। डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजित कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेनंतर सह्याद्री हॉस्पिटलने म्हटलंय की रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला अत्यंत दुःख झालंय। 28 नोव्हेंबर रोजी आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाला होता। त्याचे मल्टी ऑर्गन फेल्युअर झाले होते। शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला आमच्याकडे दाखल करण्यात आलं होतं, असं रुग्णालयाने म्हटलंय।